महाराष्ट्राची निवडणूक देशावर प्रभाव टाकणारी आहे असं अमित शहा यांनी मत नोंदवलंय। मराठवाड्यात विधानसभेच्या 30 जागा निवडून आणा असं देखील आवाहन अमित शहांनी केलंय। भाजपच्या मेळाव्यात अमित शहांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात। संभाजीनगरमधील भाजपच्या मेळाव्यात अमित शहा यांनी या सूचना दिल्या। मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार आणि फडणवीस बघतील असंही शहांनी म्हटलंय। शहा आज नाशिक कोल्हापुरात भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। काय म्हटलंय अमित शहांनी या भाषणात? मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार आणि फडणवीस बघतील। आमच्या वेळी 3 आंदोलनं सुरू होती, तरीही आपण जिंकलो। मराठवाड्यात 30 जागा नक्की येतील। ज्यांना आंदोलन करायचं आहे त्यांना करू द्या। विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या, विजय तुमचा होईल। याबद्दल निशाणा साधला अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून। मराठवाड्यातील 46 पैकी 30 जागा जिंकायच्या असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले। कार्यकर्त्यांच्या मनोबलाला कितीही मोठा टेकू दिला तरी हा आकडा महायुतीला गाठता येणार नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। महाराष्ट्रातील आंदोलकांच्या मागण्यांना वाटण्याच्या अक्षता देण्याचा निर्णय जरूर जाहीर करून टाकलाय। पण भाजपने ध्यानी ठेवावं की हा महाराष्ट्र आहे, इथे उत्तरेतली असली आक्रमणं खपवून घेतली जात नाहीत असं खोचक ट्विट अंबादास दानवे यांनी केलं।